पौष्टिक आणि चविष्ट पनीर फ्रँकी करण्यासाठी लागणारे साहित्य: 200 ग्रॅम पनीर, 1 मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल, तिखट, हळद, धणेपूड, किचन किंग मसाला, मीठ, चाट मसाला, हिरवी ढोबळी मिरची, लाल ढोबळी मिरची, पिवळी ढोबळी मिरची, उभे काप केलेले मशरूम, 1 मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल, उभे काप केलेला कांदा, 1 चमचा लसूण पेस्ट, पालक, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, अर्धा चमचा काळी मिरपूड, चवीनुसार मीठ, पोळी, मेयोनीज, टोमॅटो सॉस, बटर. पनीरचे काप करायचे आणि अशा पद्धतीने पनीर मोठ्या आचेवर दोन्ही बाजूंनी परतायचं. आता यावर तिखट, हळद, धणेपूड, किचन किंग मसाला, मीठ आणि चाट मसाला घालायचा. तव्यावर तेल घालत ह्या सगळ्या भाज्या आणि लसणाची भरड घालत ह्या भाज्या परतायच्या. आता यात पालक, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, मिरपूड आणि चवीप्रमाणे मीठ घालत परत परतायच्या. आता पोळीवर या भाज्या घालायच्या. त्यावर पनीर, मेयोनीज आणि सॉस घालत अशा पद्धतीने तव्याला बटर लावत ही फ्रँकी भाजून घ्यायची. झाली आपली पनीर फ्रँकी तयार. सो इथे 200 ग्रॅम इथे पनीरचा ब्लॉक मी घेतलेला आहे. पनीर असं लांब लांब कट करून घ्यायचं. याच्यामध्ये पण एक कट देऊयात, म्हणजे हे खाताना इझी पडतं. आता हे पटकन पनीर पण आपण तयार करून घेऊया. चला, आता पनीर आहे ना आधी फ्राय करायचं, आणि हे या फ्राय करण्यासाठी मी ऑलिव्ह ऑइल वापरते. आता हे पनीरचे पीसेस ठेवूयात, आणि गॅस आहे ना मी एकदम हाय हीटवर चालू ठेवलं आहे. खूप आपल्याला पनीर तळून घ्यायचं नाही आहे किंवा ब्राऊन करायचं नाही आहे. खूप फ्राय केलं ना तर त्याचा सॉफ्टनेस पूर्ण निघून जातो, आणि एकदम हाय हीटवर करून घेणार आहोत. आता एक बाजूने छान सोनेरी रंग आलेला आहे, उलटवून घेऊया. आता हे झालेलं आहे. गॅस करते बंद. आता यामध्ये आपण आपले मसाले घालूया. मसाले आधी घालायचे नाही, नाहीतर ते करपतात. थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद, धणेपूड, थोडीशी किचन किंग मसाला, मीठ, चाट मसाला. सगळ्या बाजूने हा मसाला पनीरला कोट करूया. वा, तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसतंय पनीर. कुठलं ढोबळी घे, तिथे कलरफुल सगळ्या ढोबळी मिरची आहे, शिमला मिरची आहे आणि मशरूम्स आहेत. बस तेवढं. पनीर तर आपलं छानपैकी सॉटे करून झालेलं आहे. आता भाज्या तयार करूयात. सो पुन्हा एकदा ऑलिव्ह ऑइल, थोडंसंच 1 चमचाभर तेल पुरेसं होतं. आता सगळ्यात आधी यामध्ये मी घालते उभा चिरलेला कांदा. कांदा हलकासा परतत आला की यामध्ये बाकी पण भाज्या आपण घालून घेऊयात, आणि सगळ्या आता एकत्रच घालते मी. रंगीत या शिमला मिर्च आणि मशरूम हे सगळं एकत्रच घालून घेऊयात. ही लसूण पेस्ट आहे, ही मी घरात बनवून ठेवते काय. आता ही 1 चमचाभर लसूण पेस्ट भाज्यांसोबतच घालून घ्यायची. साधारण 4 ते 5 मिनिटं भाज्या छान सॉटे करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकाल. आता या स्टेजला यामध्ये मी घालते बारीक चिरलेला पालक, आणि यामध्ये आपण आता मसाले घालूयात. आहेत चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब, मिरपूड आणि चवीनुसार मीठ. चला, या भाज्या सगळ्या मस्त परतून झाल्यात, तुम्ही बघू शकाल काय दिसतायत तर भन्नाट. आणि आता गॅस बंद करते, आणि आता फ्रँकी बनवायला सुरुवात करूया. चला, आता आहे ना हा पनीर रॅप बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी काय करायचं, इथे मी पोळी घेतलेली आहे. आता ही आहे ना मल्टीग्रेन पोळी आहे, त्यामुळे ही नेहमीच्या पोळीसारखी तुम्हाला दिसणार नाही, तुम्ही बघू शकाल. आता यामध्ये काय करायचं, या ज्या भाज्या आपण घेतल्या होत्या सॉटे करून, या भाज्या घालून घ्यायच्या एक बाजूला. आता या भाज्यांवर हे पनीर तयार करून घेतलं. मेयोनीज थोडंसं, मेयोनीजच्या ऐवजी आहे ना हिरवी चटणी वगैरे घातलं तर बेस्ट. ही फ्रँकी रोल करून घेऊयात. छान अशी टाईट मेयोनीज लावते, आणि मग तो रोल क्लोज होईल, सील होईल बेसिकली. आता तव्यावर छान खमंगपैकी हे भाजून घेऊयात फ्रँकी. सो इथे बटर घेते मी. बटरऐवजी तूप, तेल काही वापरलं तरी चालेल, आणि यावर हा रोल ठेवायचा किंवा फ्रँकी ठेवायची. एक एक बाजू झालं ना भाजून की हे अशी उलटवून साईड आणि सगळ्या बाजूने
भाजून घ्यायची. चला हा रोल बघा काय दिसतोय सुरेख, सगळ्या बाजूने असता मस्त क्रिस्पी झालाय. आता हा काढूयात